राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा तिढा सुटला। शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन लागू। हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये नाराजी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परवेन दरम्यान नॉन एसी लोकलच्या जागी एसी लोकल सुरू केल्यानं संध्याकाळी गर्दीच्या वेळेस गैरसोय वाढल्याची तक्रार। मुंबईच्या घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर 12 वर्ष 4 डब्यांचीच गाडी धावते, त्यामुळे 6 डब्यांच्या गाड्यांची अद्याप प्रतीक्षा करावी लागते। मेट्रो 1 मार्गिकेवर दिवसाला अंदाजे 5 लाख प्रवासी प्रवास करतात, मात्र गर्दीच्या वेळी 4 डब्यांची मेट्रो गाड्या प्रवाशांना सामावून घेण्यास अपुऱ्या पडतात। आरटीईची राज्य सरकारकडे फी पोटी 2500 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित एसओपी तयार करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शिक्षण विभागाकडून हालचालींना वेग आलाय। नव्या कायदेशीर सुसंगतीवर देखील भर दिला जाणार आहे। पुणे शहरातील विविध भागात 13 शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत। दरम्यान पालकांनी पाल्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं केलंय। जून-जुलैमध्ये होणाऱ्या 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। विद्यार्थी 15 मे पर्यंत नियमित शुल्कासह तर 20 मे पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरू शकणार आहेत। पुण्यात गेल्या 3 वर्षात 6000 कैद्यांना पॅरोल किंवा फर्लोवर सोडण्यात आलंय। त्यापैकी 40 कैदी अद्याप फरार असल्यानं गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मराठवाड्यातील 40 ते 42 अंशांवर तापमान पोहोचलेलं आहे। ग्रामीण भागाला उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात। वाढत्या उष्णतेचा परिणाम जलसाठ्यांवर होत असून 92 गावं आणि वाड्यांमध्ये 156 टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला आहे। अवकाळी पावसाचा बटाटा आणि कांद्याला फटका बसलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आणि बटाट्याच्या घाऊक बाजारात सध्या भावांमध्ये काहीशी वाढ झाली आहे। यामुळे उन्हामुळे आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे बाजारातील खरेदीवर परिणाम झालाय। पुणे जिल्ह्यात 66,000 नागरिकांनी स्वगणना पूर्ण केली आहे। 1 मे पासून सुरू झालेल्या या उपक्रमासाठी 15 मे पर्यंत नोंदणीची संधी उपलब्ध आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक घरभेटीद्वारे माहिती संकलन करणार आहेत। भंडारा जिल्ह्यात विना नंबर वाहनांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। नंबर प्लेट ऐवजी नगर परिषद आणि कंत्राटदारांच्या नावांचा कागद लावून वाहनं वापरली जात आहेत। यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे। महादशपर्णी अर्क सोहळ्याच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील शिलाटणे, जांभूळ, नानोली, तर्फे, चाकड या गावातील महिला शेतकरी गटांनी उत्साहात दशपर्णी अर्क तयार केलाय। पुण्यात महिला सुरक्षेबाबत आज बैठक होणार आहे। या संदर्भात महापौर मंजुषा नागपूर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली आहे। महापौरांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित बैठक बोलावली आहे। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी भोकरदन शाखा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे। या गटामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय। तसे पुरावे देखील पोलिसांना प्राप्त झालेत। केडीएमसीने जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेतलाय। येत्या सोमवारी 11 मेच्या मध्यरात्रीपासून ते मंगळवारी 12 मेच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल 24 तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। नवी मुंबई शहरातील समस्या नाले सफाईच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली आहे। घणसोली, ऐरोली, लिंक ब्रिज, कोपरीतील अम्युजमेंट पार्क, तळवली चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि शहरातील सर्व नाल्यांची मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी पाहणी केली। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील कल्याण शहरात स्मार्ट सिटीचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। 2021 इथे सॅटिसच्या कामाला सुरुवात झाली, मात्र 5 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा काम अजूनही प्रलंबित आहे। मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ORS पावडर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी दिलेले आहेत। उष्माघात टाळण्यासाठी योग्य काळजी घेण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले।
पनवेल महापालिका आणि सिडकोनं कामोठे विभागात संयुक्त अतिक्रमण कारवाई केलेली आहे. कळंबोलीतील एमजीएम हॉस्पिटल समोरील कॉरिडॉर उपयोगात आणण्यासाठी हा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आलाय. या तोडक कारवाईत एमजीएम रुग्णालयासमोरील वर्षानुवर्ष उभारलेली पक्की अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. मध्य रेल्वेनं एप्रिल महिन्यात तिकीट तपासणीतून 16 कोटींहून अधिकचं विक्रमी उत्पन्न मिळवलंय. या उत्पन्नाद्वारे मध्य रेल्वेनं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढलेत. पश्चिम रेल्वेच्या महिला विशेष लोकल सेवेला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. महिलांचा रोजचा लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित व्हावा याकरता रेल्वेकडून महिला विशेष फेऱ्या चालवण्यात येत आहेत. या उपक्रमाला आज 34 वर्ष पूर्ण झाली. मोनोरेल मे अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. पुढील आठवड्यात मोनोच्या सुरक्षा चाचण्या करण्यात येणार. सुरक्षा प्रमाणपत्रानंतर मोनोरेल सेवा सुरू होणार आहे. हवामान बदलाचा देशांतर्गत विमानसेवेला फटका बसतोय. देशभरात 19% उड्डाणं हवामानाच्या कारणासाठी रद्द करण्यात झाल्याची विमान वाहतूक मंत्रालयाच्या पहिल्या तिमाहीतून उघड झालाय. तसंच वेळेत उड्डाण न झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बेस्ट पासची मागणी करण्यात आली आहे. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलंय. पूर्वी असलेली मोफत पास सुविधा सध्या बंद आहे. तातडीने ती सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येते. वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामुळे शिवडी बस स्थानकाजवळील बेस्टचा वाहतूक विश्रांती कक्ष बाधित होतोय. एमएसआरडीसीकडून बेस्ट उपक्रमाला नुकसान भरपाईपोटी दिली जाणारी रक्कम ही बाधित होणाऱ्या जागेच्या निम्म्या जागेचीच आहे. त्यामुळे या प्रस्तावाला बेस्ट समिती सदस्यांनी विरोध दर्शवलाय.